हे जे कंपनीत हेलपटे मारतात ना त्यांच्यापेक्षा तुम्ही 100च पक्षी पाळा आणि घरी तुम्ही राजा म्हणून जागा. निसर्गाचा अद्भुत आविष्कार कशाला म्हणतात तुम्हाला इथं आले कळेल. सुंदर असा निसर्ग, सीताफळाची झाडं असतील, मोसंबीचे असतील, एवढा अद्भुत 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 निसर्ग आहे. नमस्कार प्रेक्षकांनो, आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक मुख्य व्हिडिओ बनवत आहोत जे कोंबडी पालन करतात. त्यामध्ये आजचा मुख्य विषय असा आहे की कोंबडी खालून काढलेली पिल्ले आणि मशीनच्या माध्यमातून काढलेली पिल्ले यामध्ये फरक काय आणि नेमकं गावरान म्हणायचं कोणाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोंबडी पालन करत असताना वातावरण कसं असलं पाहिजे, त्याचा प्रिमाइस कसा असला पाहिजे आणि सर्वात कमी गुंतवणुकीत शेड करून त्यामध्ये कोंबडी पालन कसं केलं पाहिजे. ओपन कोंबडी पालन ही संकल्पना कोंबड्यांसाठी आणि पशुपालकासाठी का गरजेची आहे आज आपण पाहणार आहोत. कोंबडी पालन सर्वांना करावं वाटतं, परंतु त्याच्यासाठी असणारं पोषक वातावरण असलं पाहिजे, किंबहुना ते तयार केलं पाहिजे. अशाच आज आपण एका कोंबडी पशुपालकाकडे आलेलो आहोत ज्यांनी सीताफळीच्या बागात ओपन कोंबडी पालन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीत केलेलं आहे. विशेष म्हणजे ज्या पद्धतीत त्यांनी हा गोठा तयार केला अतिशय काही हजार रुपयामध्ये, आणि यामध्ये त्यांनी हे कोंबडी पालन सुरू केलं आणि अशा पद्धतीत ते कोंबडी पालन करत आहेत. कोंबडी पालन करत असताना कमी खर्चातला उत्तम गोठा कसा असला पाहिजे, ओपन कोंबडी पालनमध्ये कोंबड्यांना टेन्शन येऊ नये, कोंबड्या आजारी पडू नयेत म्हणून त्यासाठी कोणती उपाययोजना केली पाहिजे, कोंबड्यांची मार्केटिंग कशी केली पाहिजे, आणि आपला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की कोंबड्याखाली काढलेली पिल्ले आणि मशीनमधून काढलेली पिल्ले यामधली संकल्पना काय, सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत. शेतकरी बांधवांना तुमचा परिचय सांगा पूर्ण. नमस्कार, मी पांडुरंग वसंत गोसावी, राहणार दुले चांदगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. सर, सुरुवातीला एक संकल्पना आहे, सुंदर पद्धतीत तुमचा अगदी 1 एकर 2 एकरमध्ये मोसंबीचा आणि सीताफळाचा बाग आहे. ही जी ओपन कोंबडी पालन आहे ही संकल्पना काय, नेमकी तुम्ही बागातच का सुरू केलं? हे नाही, त्याच्यासाठी कसं आहे सर, आता बागात सुरू करण्यामागे असा उद्देश होता का ह्याला पोषक वातावरण म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे सावली लागती हां आणि जो त्यांना गारवा असं उन्हाळ्यात जो लागतं त्या हिशोबाने आपण ओपन आणि बागात सुरू केलं होतं का जेणेकरून शेडची वगैरे जास्त गरज नाही भासत, त्यांना सावलीला थांबता यावं. हो, संध्याकाळी फक्त शेडची गरज लागती, दिवसभर पूर्ण बागात रिकाम्या फिरतात. आता या बागामध्ये तर भरपूर गवत येत आहे. हो, त्या गवताचे तुमचे खुरपणीचा खर्च किंवा कोंबड्यांचा चाऱ्याचा खर्च त्याबद्दल काय अनुभव आहे तुमचा आतापर्यंत? नाही, बऱ्यापैकी खर्च कमी झाला सर, बऱ्यापैकी खर्च कमी झाला. ज्याच्यामध्ये खुरपणी आणि नाही, खुरपणी केलीच नाही आम्ही मागच्या वर्षी, केलीच नाही. खुरपणी करायची गरजच नाही लागली. काँग्रेस गवत राहतं त्याला आपण ब्रश कटर मारतो फक्त, बाकी आपलं साधं जे गवत असतं कोणत्याही प्रकारचं कुठले काँग्रेस गवत सोडून सगळ्या प्रकारचं गवत हे साफ करून टाकतात. आता जे आपला मेन बाग आहे सीताफळ असेल किंवा मोसंबी असेल त्या बागाला काही डॅमेज करतात का? नाही, बागाला काही डॅमेज नाही केला आतापर्यंत. आता एक गोष्ट सांगा की तुम्ही ज्या पद्धतीत अतिशय साधं शेड केलंय, त्याला कुठेही पत्रा नाही, काही नाही. हे शेडची संकल्पना काय, शेडचं म्हणजे किती खर्चात शेड बनवलं होतं? हे शेड आपल्याला काय समजा एक 10-1 हजारात तयार झालं आपलं. 10,000? हा, फक्त 10-1 हजारात तयार झालं. त्याला 4-1 हजाराचे बांबू लागले आणि एक 4-5 हजाराचे पोल आणि 2-3 हजाराचे तारी, म्हणजे आज सगळं 10-1 हजारात तयार झालं. ते आपली मजुरी तर घरीच तयार झाली, माणसं आपल्या घरचेच होते. शेतकरी बांधवांनो, गोसावी साहेबांनी जी आता तुम्हाला शेड दाखवणार आहे, जे शेड तयार केलं ते अगदी 10,000त केलं. त्याच्यावर ताडपत्री आहे, बांबू आहेत आणि कोंबडीची साधी जाळी आहे. हो, त्याच्यात त्यांनी हे कोंबडी पालन सुरू केलं. आणि हे पूर्ण सीताफळाचा बाग आहे, मोसंबीचा बाग आहे, ज्यामध्ये यांनी कसलीही आजपर्यंत खुरपणी केली नाही. फक्त जे काँग्रेस उगवतं त्याला ते कटरने ते साफ करतात. आता एक गोष्ट आहे सर, आता आपण जी कोंबड्या पाहतो, आता सध्या आपल्या फार्मवर किती कोंबड्या आहेत? सगळ्या सध्या माझ्याकडे एक आता मी विकल्यात 600-700 कोंबड्या आहेत. 600-700? हो. अच्छा, आता ही प्रजात कोणती नेमकी? ही प्युअर गावरान. आता ह्याचं असं झालं सर, तुमचा 1 मिनिट वेळ घेतो. मी कन्नडला, आता आमचं पाथर्डी थोडस कुप्रसिद्ध आहे का पाथर्डी गावरान म्हणून. म्हणजे तिथं आमच्याकडे कावेरी, डीपी क्रॉस वगैरे असे पक्षी बऱ्यापैकी पिल्लं पण भेटतात आणि पक्षी पण भेटतात. मग आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, याच्यानुसार मी काय केलं, बहिणीकडनं एक 7-8 कोंबड्या आणल्या होत्या आणि एक नर आणला होता. कन्नड तालुका शिवना टाकळी, तिथून धरणाच्या कडेला बहीण राहते तिथून.
आणि मग त्याचं बसवले. आणल्याच्या नंतर त्यातले 1-2 कोंबड्या बसवल्या, त्याच्या 20 कोंबड्या तयार झाल्या, त्यांचे अंडे तयार झाले. मग अंडे वाढता 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 माझे 2-1 हजारापर्यंत पक्षी गेले होते. आता मी तो लॉट विकत एक 700-800 हजार एक पक्षी चालूच असतं सर्क्युलेशन असं. आणि मग आता परत काही पक्षी, आता परत काही पिल्लं काढलेत, काही कोंबड्या बसवलेले आहेत. आता परत माझ्याकडे एक 500-700 पिल्लं बारकले, 800 पिल्लं आहेत बारकले, मोठले 700-800 कोंबड्या आहेत. आणि परत माद्या पण बसवल्यात मी आता अंड्यावर. म्हणजे सर्व छोटे मोठे धरून एक 1,500च्या आसपास सध्या आहे. हे पहा, गोसावी साहेबांनी हे शेड केलंय. शेड जाणीवपूर्वक का दाखवतो तुम्हाला? शेड दाखवा शेतकरी बांधवांना, की कमी खर्चात सुद्धा कसं सुरू करता येऊ शकतं. ही तुम्हाला ताडपत्री दिसती, ताडपत्री खाली ही कोंबड्याची साधी जाळी आणि बांबू, थोडी खाली वाळू टाकली, साहेब तुमचं शेडच संपलं. हो, अशा पद्धतीत त्यांनी शेड केलंय. इकडे कोंबड्या दाखवा, ह्या जी कोंबड्या हे पहा, कोंबड्यावरचं तेज बघा, कारण का ओपन आहेत, कसलंही टेन्शन तुम्हाला दिसणार नाही या कोंबड्यावर. आणि ज्या झुंडीमध्ये राहतात त्यांचे तुरे, बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला अतिशय पाहण्यासारख्या आहेत. आणि सर्वात विशेष म्हणजे की ह्या जी बागात पळत आहेत ना कोंबड्या, हे खूप वेगळं वैशिष्ट्य आहे. याच्यामुळेच यांचं कोंबडी पालन सक्सेस आहे. निसर्गाच्या अतिशय अद्भुत नजारा आहे निसर्गाचा, आणि या निसर्गाच्या अतिशय सुंदर अशा वातावरणात हे गोसावी साहेबांचं कोंबडी पालन आहे. मी लॉकडाऊनच्या नंतर कंपाऊंड केलं. आता थांबवतोय तुम्हाला. ही जी पाण्याची सिस्टीम आहे, अशी किती जागेवर पाण्याचं मांडलेले आहेत? बाग तर खूप मोठा आहे. नाही, आपण हे काय करतो, काही जागेवर ऑटोमॅटिक पाणी बसवलेलं आहे ऑटोमॅटिकचे, आणि काही जागेवर असे भरून ठेवतो. याचं कारण असं आहे, ह्याच्यात आपण सकाळी त्यांना कॅल्शियम आणि मिनरल मिक्सचर असं ह्याच्यात टाकतो याच्यामध्ये. आणि मग हे दिवसभरात हे भांड हे पिलं एवढं, त्यांना ते पोषण तत्व जे आपण टाकीतून द्यायच्या ऐवजी ह्याच्यातून भेटून जातं ते दिवसभरात. मग त्यांना मिनरल मिक्सचर असेल, कॅल्शियम असेल किंवा वायमरल असेल, हे जे औषधं द्यावं लागतात अंड्यावरच्या माद्याला वगैरे, आणि त्यांचं कलर वगैरे व्यवस्थित राहण्यासाठी. क्वांटिटी आहे ना आपली जास्त पक्षी, म्हणून आपण त्यांना किरकोळ औषध देत असतो 8 दिवसातून 15 दिवसातून. मग ते ह्या भांड्यात मांडायचे. ह्या भांड्यात दिलं तर ते दिवसभरात पितात आणि ऑटोमॅटिक फिरून फिरून पितात. इथं पाणी प्यायचं आणि इकडून शेड मध्ये जाऊन बसायचं. हो हो हो. आता बागात हे पहा, हे कोंबडी बागा आहेत वरी, ही जी वातावरण आहे का, थोडा थोडा पाऊस चालू तुम्ही बघू शकतात, अशा खेळतात वरी कोंबड्या. कारण कोंबड्या जितक्या रिकाम्या असतील, मोकळ्या असतील, तितकं त्यांचं टेन्शन कमी होतं आणि त्यांच्या वाढीस त्यांना खूप मदत होती, जी की या बागामध्ये सीताफळीच्या आणि मोसंबीच्या बागात गोसावी साहेबांना हे साधलं आहे. आपण कंटिन्यू करूया. ही जी गावरान आणि मशीन मधून काढलेले जी फरक आहे, त्याच्या फरकाबद्दल काय सांगाल शेतकऱ्यांना? आता काय होतं, हॅचरीचं जे असतं त्याला अशी फिनिशिंग येत नाही सर. जे कोंबडी घोळून अंडे काढून जे पिल्ल काढते त्याला फिनिशिंग अशा प्रकारची येते. अच्छा. याला जे शायनिंग आहे, कलर आणि व्यापाऱ्याची मागणी ह्या पिल्लाला जास्त राहते. माझ्याकडे ते पण आहे. मशीन मधून बी काढतो, मशीन मधून पण काढतो, अंडे खालून बी काढतो, जसं लागेल तसं मशीन मध्ये पण काढतो मी. आणि हे जे येतं, हे घरचे जे येतं, हे कोंबडी खाली बसून अंड्या खालून काढलेले पक्षी. फरक काय म्हणजे मशीन मधलं पिल्लू आणि कोंबडी खाल्लं पिल्लू ह्यातला फरक? नाही, अंड तेच असतं, फक्त जे कोंबडी जे शायनिंग येते, कोंबडी खाली बसवल्याच्या नंतर अंड्याला आणि पिल्लाला जे शायनिंग येते, जो कलर येतो तो वेगळाच असतो. आणि जो आपण मशीन मध्ये काढतो त्याच्यात बी असतं गावरान, तेच अंड असतं, पण त्याचा कलर मध्ये आणि त्याच्या फिनिशिंग मध्ये, शायनिंग मध्ये फरक पडतो. व्यापारी याला जास्त पसंती देतात, गावरानला. आणि मशीनला समजा 2 नंबरला. मशीनच्या जे पिल्लू आणि जे कोंबडी मोठी झाली त्याला फिनिशिंग मध्ये थोडा फरक येतो. आता एक गोष्ट सांगा की आपण आता तुम्ही अंडे घरचेच पिल्ले घरच्या अंड्याने काढता का बाहेरून अंडे? नाही, बाहेरच्या नाही घेत. अच्छा. एका कोंबडी खाली किती अंडे बसवतो तुम्ही? 20 अंडे टाकतो साधारण. 20 एका कोंबडी खाली. आता समजा आज आपण अंडे टाकले तर त्या 20 मधले किती दिवसांनी पिल्ले तयार होते, तर मर किती होते आणि तयार पिल्ले किती? 18व्या दिवसानंतर पिल्ल निघायला सुरू होतात साधारण. आणि कोंबडी खालची मर कमी असते सर. एखादं असं तुरळक एखादं मेलं तर मरतं, नाही तर बऱ्यापैकी जगतात कोंबडी खालचे. आपण शेड मध्ये आपण चर्चा करूया, कारण शेतकऱ्याने सगळं कळलं पाहिजे. एवढं सुंदर शेड केलं इथं. हे पहा, त्या कोंबड्यावरचं तेच खरंच बघण्यासारखं आहे. एकदा मध्ये दाखवा एकदा ह्यांना कोंबड्याला. आपल्याला भ्यायला लागल्यात कोंबड्या. कसलंही घाण नाही या गोठ्यात. खालचं दाखवा, सिंगल तुम्हाला कुठं घाण दिसणार नाही. आणि हे जी तुम्हाला कोपऱ्याची कोंबड्या दिसतात, हे पहा, अशा पद्धती बांबूची ह्यांची ही रचना केलेली, हे आपण दाखवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
कसलीच घाण नाही गोसाहेब? नाही घाण नाही, घाण कसलीच घाण नाही. ह्याला डेली साफ करता का तुम्ही? नाही, साफ नाही केलेलं. मग हे स्वच्छ कसं काय एवढं? ते राहते स्वच्छ ते. कारण कोंबड्या बाहेर जास्त असतात ना, जास्त बाहेर, फक्त रात्री असते तिथं, विष्ठा बाहेर पडती जास्त. वर बसल्या का ते दुपारपर्यंत वाळून जाते ते, वाळून जाते ते. आता गोट्याच्या आता ही संकल्पना जी आहे, आडे उभे जी बांबू बांधलेत, ही संकल्पना काय असते नेमकी? नाही, ह्याच्यात असं होतं सर, पक्षी खाली बसला ना तर आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. वर बसला का ते एका जागेवर असं घोळका करून बसत नाही, म्हणजे घोळका करून बसला नाही का त्याचा गॅस तयार होत नाही. ह्याच्यात काय असतं, मोकळा पक्षी बसला का गॅस तयार होत नाही, मग गॅस तयार जर झाला तर पक्षी आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्याच्यात गॅस तयार होत नाही, हे मोकळे, इकडनं हवा आली इकडे निघून जाते. आणि जरी समजा आपण पडदे सोडले तरी पण पक्षी वर बसलेला असतो. ते वर बसलेल्या पक्षामुळं गॅस तयार होत नाही, त्याच्यामुळे गॅस तयार नाही झाल्यावर मग हे मर होत नाही किंवा आजारी पण पडत नाही पक्षी, असं होतं ते. आता एक गोष्ट आहे, ह्याची जी खाद्य असते, ते खाद्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीत चालतं नेमकं? नाही, आपण असे ठिकठिकाणी भांडे मांडलेले आहेत. ठीक आहे, आता याच्यात सकाळी भरलं होतं, आता खाऊन खाऊन कंटाळे, बाहेर फिरून कंटाळे, हे दाखवा. हे आपण मिक्स देतो, काही कोणतं खाद्य? गहू तांदूळ आणि काही कंपनी खाद्य मिक्स देतो आपण. हे काय, आता याच्यात तांदूळ पण आहे, गहू पण दिसल आणि कंपनी खाद्य पण आहे. म्हणजे आपण सर्व मिक्स करतो? सर्व मिक्स करतो. त्याचं कारण असं होतं, कंपनी खाद्याने थोडं शरीराला पण चांगलं पौष्टिकता राहते त्यांच्या, आणि गहू तांदूळ आपल्याला थोडं इकॉनॉमिकली ते परवडतं पण. आता तुमच्या बाहेरची गवत जी खात्यात कोंबड्या, त्याचा काय परिणाम होत असतात त्यांच्या आरोग्यावर? नाही, आरोग्यावर चांगलाच परिणाम होतो त्याचा. गवतामुळे काय होतं, आपण जुने बघा, आपल्या जुन्या काळात आहे ना, आजी आजोबा किंवा गावरान पशुपालन करताना, कोंबडी पालन करताना काय करायचे, त्यांना घास टाकायचे बघा, घास, आपला लसूण मेथी घास वगैरे आपण जे म्हणतो ना जनावराला टाकायचा घास, तर त्या घासामुळे काय राहायचं, त्यांना कलर यायचा, फिनिशिंग राहायची. आता व्यापारी पण आपण जे विकतो ना, व्यापाऱ्याची काय मागणी असते, घास टाका तुम्ही. मग घास टाकल्यामुळे त्या पक्षाला फिनिशिंग येते, कलर येतो. मग ते हे जे मोकळं फिरून खाते, त्याच्यामुळे आपल्याला घासाची गरज पडत नाही. हे जे गवत खाते तर ते घासाचा रोलच आहे ना, मग बऱ्याच प्रकारचं गवत असतं शेतात उगवलेलं, मग ते घासाचा रोल ते गवत करून टाकतं आणि दिवसभर मोकळे राहिल्यामुळे फ्रेश राहते. आता एक महत्वाचा मुद्दा असा आहे की समजा तुम्ही आता कोंबडी खाली अंडे ठेवले, तर ते किती दिवसाला विक्री योग्य येतात? एक त्याचं काय समीकरण काय? नाही, आता आपण काय करतो, कोंबडी खालचे पिल्ल आहे ना, एक समजा लमसम 20-21व्या दिवशी सगळे पिल्ल निघायचे संपतात, कारण आपण ऍट अ टाइम अंडे टाकलेले असतात. बरोबर. त्याच्यानंतर 3-4 दिवस आपण कोंबडी खाली सांभाळतो. दुसरी गोष्ट, आपले जर घरी ठेवायचे असले तर आपण एका कोंबडी खाली जास्त क्वांटिटीत लावून मग 30-40 अशी क्वांटिटीत लावतो. ती कोंबडी मोकळी त्या पक्षाला घेऊन फिरती आणि त्यांना लहानपणापासून शिकवती कसं कुठं फिरायचं, काय कसं चरायचं, काय ते ती बरोबर तिचं मातेचा रोल अदा करते आणि ते बरोबर त्यांना सांगावं लागत नाही, ते बरोबर होऊन जातं. राईट. हे डबे कशासाठी घेतलेले? हे अंड्यासाठी घेतले होते, पण उन्हाळ्यामध्ये काय झालं, एका डब्यात जास्त क्वांटिटीत कोंबड्या बसल्या. मग ते खालच्या कोंबडीला थोडस अशक्तपणा आल्यासारखं व्हायचा. ते खुडूक कोंबड्या पण त्याच्यातच बसायचे. मग आम्ही हे डबे काढून ठेवले आणि डायरेक्ट आता खालीच अंडे देतात कोंबड्या. आपण काही दिवसापूर्वी प्रभू गाडेचा व्हिडिओ बनवला होता कोंबडी पालनचा, जी की जालन्यातला होता. त्यांनी सुद्धा ही संकल्पना सांगितली होती की बऱ्याच अंशी कोंबडी पालक काय करतात की असे डब्बे तयार करतात आणि या डब्यामध्ये कोंबडीला अंडे घालायसाठी बसवतात. परंतु शेतकरी बांधवांनी ही महत्वाची गोष्ट आहे की डब्यावर एकावर एक 2-4 कोंबड्या जर बसल्या तर खालच्या कोंबड्या मरण्याचे चान्स आहेत. त्यामुळे गोसावी साहेबांनी सुद्धा ही डब्याची संकल्पना काढून टाकली आणि त्यांनी अक्षरशः जमिनीवर कोंबड्याला अंडे घालण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली. आता ही जी एकामेकाला जी चुच्या मारणं, शिपटी तोडणं वगैरे हे प्रकार आहेत, हे थांबवण्यासाठी काही उपाययोजना? थांबवण्यासाठी उपाय आहे. आता ह्याच्यात असं होतं, हा आपला पॅरेंट स्टॉक आहे. पॅरेंट स्टॉक म्हणजे हा 1-1.5 वर्षाचा स्टॉक आहे आणि मग त्यावेळेस ते काय होतं, खुडूक बसल्याच्या नंतर ते तोडातोडी करते, त्याच्यामुळे हा आपण बाजूला काढलेला आहे. ह्याच्यात थोडं होतच. आता सगळ्यात महत्वाचं की तुम्ही सर्व बाजूने तुम्ही कंपाऊंड केले तारीचं, त्याच्यावरून कोंबड्यात येणार नाहीत किंवा बाहेरून काही येणार. जी काय म्हणते त्याला आपण घार काय असतं, तर तिथं इथं त्रास होत नाही का त्यांचा काही? नाही, घारीचा नाही त्रास झाला आतापर्यंत. एकदा आली होती घार, पण ते घारीचं कसं आहे सर, घारीला आणि बाहेर ससाण्याला असं सुळका मारावा लागतो. असं उतरता यायचं, उचलायचं, निघून जायचं. आपल्या इथं झाडं असल्यामुळे त्याला काय होतंय, तसं ते प्रक्रिया करता येत नाही. एकदा घार बसली होती खाली, येऊन बसली होती एकदा घार, पण नंतर परत काय घारीचा त्रास नाही झाला. इतकं हे शेतकरी बांधून एवढं दाट आहे हे
की उन्हाळ्यात कोंबड्या या झाडावर अशा बसतात इथं मधी. हो हो. इथं कशी घार नेणार आहे इतक्या दाटीतून? घार तिथं झडप मारूच शकत नाही. एक तर सावली, खाली खायला गवत आहे, आणि जास्त जर त्यांना भूक लागली तुम्हाला त्या शेडमध्ये कोंबड्या जातात आणि सगळं मनानं करतात नाही. मनाने सोडून द्यायचं. आपण 6-6:30 काय करतो, गेट उघडून देतो. सकाळी 6:30 गेट उघडायचं. त्यांना किरकोळ समजा आपल्याला ज्या दिवशी औषध द्यायचे त्या दिवशी औषधं द्यायचे. त्यांचं किरकोळ खाद्य जे असतं आपलं रेग्युलरचं, खाद्याचे भांडे भरायचे. एक अर्धा तास काम करतो मी फक्त सकाळी याच्यावर. नंतर मग दुकानला जातो. अर्धा तास काम केलं का पुष्कळ होऊन जातं यांना. गोसाहेब साहेब तुमची जी ही दिवसाची दिनचर्या असती, हो कशा पद्धतीची असते दिनचर्या तुमची? नाही, आता मी सकाळी उठलं ना तर आपलं जे स्वतःच जे वैयक्तिक असतं व्यायाम वगैरे प्राणायाम वगैरे ते उरकल्याच्या नंतर साधारणपणे अंदाज घेऊन 6-6:30 यांना गेट खोलून देतो. अच्छा. गेट खोललं तर तोपर्यंत त्याचं पाणी भरून ठेवायचं आणि खाद्य भरून ठेवायचं. मग ते एक अर्धा तास काम केलं का पुरतंय. मग दिवसभर संध्याकाळी आलं, मी जर उशीर झाला दुकानावरून यायला तर मग मिसेस असते, आई असतात, वडील, मग हे गेट बंद करायचं काम करतात. ते काय करतात, संध्याकाळ झाली का ते जाऊन बसतात आपल्या बरोबर, त्यांच्या जागेवर जाऊन बसतात. आपल्याला एक सुद्धा पक्षी असं हुसकून गेट पर्यंत न्यायची गरज पडत नाही. ते त्यांचं जाऊन बसतात. आपण फक्त यायचं संध्याकाळी, मी असो, आई वडील किंवा मंडळी मिसेस कोणतरी येऊन गेट लावून जाणार, काम संपलं. काही नाही. दिवसभर इकडे फिरकायचंच नाही. दिवसभर एकदा भरलेत नंतर काय संध्याकाळी 4च्या आसपास तिसरा बारा मिसेस येते किंवा आई अंडे गोळा करून घेऊन जातात. जे दिवसभराचं अंडे, दिवसभरात किती अंडे निघते आपले 100 पासून निघतात. लमसम 90, 100, 100 म्हणजे 90 पासून 100 कमी जास्त होते. आता एक अंडे बाहेर विकता का फक्त कोंबड्या काढण्यासाठी वापर करतात? नाही, अंड्याचं विकण्याचं प्रमाण अगदीच समजा कोणी ओळखीचं असेल तरच, नाही तर आपल्याला खाण्यासाठीच फक्त. हो, पिल्लालाच लागते. व्यवसाय म्हणूनच नाही, फक्त पिल्ल्यासाठीच पिल्लालाच लागतात आपल्याला अंडे. आता आणखीन एक गोष्ट आहे जी की महत्वाची आहे, कोंबड्यांच्या आरोग्याविषयी. आता अगदी जन्मलेलं पिल्लू असेल किंवा विक्री योग्य असलेले नर किंवा मादी असेल तर ह्यांचे लसीकरण जे आहे, लसीकरणाचं कसं व्यवस्थापन चालतं? लसीकरण करावंच लागतं सर. ज्यामध्ये कसं आणि कोणत्या टप्प्याला गेलं पाहिजे? हो, लसीकरणाचं कसं आहे सर, आपण पहिलं 7व्या दिवशी देतो लासोटा. 7व्या दिवशी लासोटा देतो डोळ्यातून. हो, 14व्या दिवशी 13व्या-14व्या दिवशी परत गंभोरा देतो डोळ्यातून. हे बी डोळ्यातून? हो, डोळ्यातून देतो. आणि नंतर परत 21 दिवसांनी परत लासोटा, पण तो पाण्यातून देतो. मग मोठ्या पक्षाला मग 2 वेळेस डोळ्यातून आणि नंतर पाण्यातून. आणि नंतर जे मोठाले पक्षी येतात, हे जे पक्षी आहेत त्याला आपण पाण्यातून लासोटा देतो दर 21 दिवसाला. म्हणजे मागे पुढे 2-4 दिवस झालं तरी चालतं, पण 21 दिवस साधारणतः 21. इकडून दाखवा, हे दाखवा, हे स्टॉक आहे त्यांचा. हे बघा, हे काय म्हणजे ही जी पद्धत आहे का कोंबडी पालनाची, शेतकऱ्यांना आग्रह विनंती आहे की जर तुमच्याकडे असा बाग असेल, तुमच्याकडं तेव्हा त्या पाणी कशा पितात, तेव्हा ते कोंबड्यांना ते पाणी पितात. समोर जाऊन दाखवा तिकडं. शेतकरी बांधवांना विनंती आहे की जर तुमच्याकडे असा बाग असेल तर निश्चित विचार केला पाहिजे, कारण ओपन कोंबडी पालन ही संकल्पना इतकी सुंदर आहे ज्यामध्ये अशा पद्धतीत तुम्ही करू शकता. अगदी तुम्ही 5,000, 10,000 असे पिल्ले पाळू शकता. अंड्याच्या माध्यमातून उत्पन्न कमवू शकता, पिल्ल्याच्या माध्यमातून कमवू शकता, मोठे कोंबडे आहेत किंवा नर मादी जे काही आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा कमवू शकता. शेतकरी बांधवांनो, हे जी गोसावी साहेब आहेत का, पाथर्डी पासून अलीकड, गाव कोणतं आपलं? धुले चांदगाव आहे. आणि गावाच्या बाहेर 2 किलोमीटरवर हे तुम्ही आता पूर्ण जी बाग बघतात, या बागामध्ये मोसंबी आहे, सीताफळ आहे, आणि या बागाच्या सेंटरला अशा पद्धतीचं शेड केलंय अगदी 10,000 रुपयामध्ये. आणि या शेडमध्ये त्यांचं कोंबडी पालन चालतं. विशेष म्हणजे खुरपणीचा खर्च वाचला, कोंबड्यांचा खाद्याचा खर्च वाचतोय, आणि शेतातली मका भरडून टाकतात. आणि काही प्रमाणात जे फीड लागतं, जे आपण सरकारी फीड म्हणतो काही भाषेत, ती काही विटॅमिन साठी गरजेचं बी आणलं पाहिजे. ते जेवढं त्यांना विटॅमिन साठी गरज आहे तेवढंच आणतात. आणि अशा पद्धतीत हे कोंबडी पालन करतायत. हे जे कोंबडी पालन आहे, जे ओपन कोंबडी पालन या बागेमध्ये, उत्पन्नाचं काय सांगाल? एक अंदाजे लमसम उत्पन्नाचं असं आहे सर, उत्पन्न खरोखरच चांगलं आहे जर व्यवस्थित जर केलं, त्याला थोडे कष्ट घेतले, मॅनेजमेंट जर चांगली असेल तर उत्पन्न चांगलं आहे. एक सर्वसाधारण माझ्यासारखं जर नोकरदार नसलेलं बी जर आपण अशा व्यवस्थित मॅनेजमेंट जर केलं तर चांगल्या नोकरदाराला पण आपण मग टाकू. हो, असं उत्पन्न आहे. शेतकरी खरंच चांगलं उत्पन्न आहे 100%. शेतकरी बांधवांनो, उत्पन्न तुम्हाला आकड्यात आम्ही सांगू शकत नाहीत, काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार, पण
गोसावी साहेबांनी जे हे ओपन कोंबडी पालन केलं अगदी साध्या पद्धतीत, एक तर यांचा सीताफळाची बाग जोमात, ह्याचं तेज बघून तुमच्या लक्षात येईल. तुम्ही पूर्ण आता जी राऊंड बघतात, तुम्हाला आता व्हिडिओ समोर राऊंड दिसतोय, तो राऊंड कशाचा आहे? मोसंबी आणि सीताफळ हे दोन्ही तर यांचं पीक घेतात, पण त्याच्यामध्ये हे यांचं कोंबडी पालन चालतं. आणि कुठल्याच एका नोकरदाराला हे कमी नाहीत. याच्यावरून तुम्ही काही गोष्टी समजून जायचं आणि उत्पन्नाचे स्रोत तयार करायचे आणि गावरान कोंबडी पालन तयार करायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एका कोंबडी पालन, जे ओपन कोंबडी पालन आहे संकल्पना, मोसंबीच्या बागातली आणि सीताफळाच्या बागातली, ही संकल्पना आपण पूर्ण क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व प्रश्न विचारून उत्तरं घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा तुमच्या जर काही समस्या असतील, तुम्हाला याबद्दल काही बोलायचं असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये गोसावी साहेबांचा नंबर दिला आहे, त्याच्यावर तुम्ही फोन करा आणि या संदर्भातली इत्तमभूत माहिती घ्या. आणि हो, आपलं चॅनल कुठल्याही आर्थिक व्यवहाराची पुष्टी करत नाही. कुठलाही आर्थिक व्यवहार करत असताना तुम्ही तुमची पूर्ण जबाबदारीने करावं, ही आग्रही विनंती आहे. चला, या अद्भुत निसर्गाचा आविष्कार आणि या निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे ओपन कोंबडी पालन या जागेवर चालतंय. गोसावी साहेबांना भेटा आणि उत्तम कोंबडी पालक व्हा.